कलर्स मराठी वाहिनीवरील कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस या शोनं प्रेक्षकांना खळखळून हसवायला सुरुवात केली आहे। या कॉमेडी शोचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे अभिनेता संदीप पाठकचं अँकरिंग। हा शो होस्ट करतानाचा अनुभव नक्की कसा आहे याबाबत संदीपनं काय म्हटलंय ते आता आपण पाहूयात। प्रत्येक भूमिका आव्हान घेऊन येते, तिचं आव्हान वेगवेगळं असतं। तसं अँकर म्हणून एक वेगळं चॅलेंज असतं की तुम्हाला निवेदन करायचं आहे, त्याचबरोबर लोकांना प्रेक्षकांना खेळवत ठेवायचं आहे। सो त्यामुळे ते एक वेगळं चॅलेंज आहे आणि ते मला करायचं होतं आणि मला नशिबाने ते मिळालेलं आहे। सो त्यामुळे मी लकी आहे की मला हे वेगवेगळे कलर्स जे आहेत ते अनुभवायला करायला मिळतात। कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस च्या निमित्ताने तो अँकर म्हणून हे करतोयस। प्रियदर्शन आणि तुझी केमिस्ट्री आम्हाला पाहायला मिळणार आहे। 3 भाग तर प्रक्षेपित झालेले आहेत। काय सांगशील एकूणच तुम्ही कशा म्हणजे गमती जमती केलेल्या आहे? प्रियदर्शनची माझी केमिस्ट्री खरंच तू म्हणतोयस तसं खूप चांगली आहे आधीपासून, कारण आम्ही दोघं नाटकातून आलेलो आहोत। आम्ही एकदा एका इव्हेंटला विच्छा माझी पुरी करा केलं होतं, सुरुवातीचं बतावणी केली होती, तेव्हापासूनच आमचं ट्युनिंग चांगलं आहे आणि ते रिफ्लेक्ट हळूहळू होईलच, अजून जास्त ट्युनिंग चांगलं होईल आमचं। आणि तुझी काय कॉमेडी आम्हाला पाहायला मिळणार आहे या मालिकेमध्ये? त्यासाठी तुम्हाला बघायला लागेल एपिसोड्स। कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेसमधील अभिनेता संदीप पाठकचे अँकरिंग आणि यातील विनोदवीर कलाकारांचे परफॉर्मन्सेस आपल्याला कसे वाटतायत ते नक्की पोस्ट करा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये।